पुण्यापासून अंदाजे 40 ते 45 किलोमीटर अंतरावर आणि साधारणतः 1 ते 1.5 तासांचा प्रवास करून आज आम्ही पोहोचलो आहोत एक भन्नाट आणि निसर्ग रम्य ठिकाणी। हे आहे माऊली ॲग्रो फार्म। शेतीच्या मध्यभागी वसलेलं आणि पूर्ण निसर्गात एक सुंदर ॲग्रो रिसॉर्ट। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? एकदम मजेत ना? तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत माऊली ॲग्रो टुरिझम, जे कासर साईडला असलेलं ॲग्रो टुरिझम आहे। आणि आज आपण या पूर्ण ॲग्रो टुरिझमचा मस्त रिव्ह्यू पाहणार आहोत। कसं आहे इथलं जेवण, कसं आहे इथल्या राईड्स आणि काय काय तुम्ही इथं पाहू शकताय। खरंच आपण जे पैसे या ठिकाणी खर्च करतोय ते वर्थली आहे का, ते आपले वसूल होणार आहे का, तर याच्याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार। चला तर मित्रांनो, आज आपण याच ॲग्रो टुरिझमचा मस्तपैकी एन्जॉय करत हा रिव्ह्यू पाहूया। चला। येथे आपण दोन प्रकारे बुकिंग करू शकता, एक ऑनलाईन आणि एक ऑफलाईन। आज आम्ही खरं तर ऑफलाईन बुकिंग केलेली, म्हणजेच इथं आल्यानंतर बुकिंग करला। इथला चार्ज असा आहे की प्रति व्यक्ती साधारणतः 1300 रुपये आणि 10 वर्षाखालील मुलांसाठी 700 रुपये आहे। म्हणजे फॅमिलीसाठी हे एक चांगलं ऑप्शन ठरू शकतं। आता आम्ही सगळं पेमेंट केलं आहे आणि त्यांनी आपल्याला एक बँड दिला आहे। हा बँड म्हणजे तुमचा एंट्री पास आहे आणि याच बँडवर तुम्हाला सगळ्या ॲक्टिव्हिटीजचा ॲक्सेस मिळतो। चला तर मग आता आपण आज जाऊन बघूया खरंच या पैशात काय काय मिळतं ते। तर मित्रांनो, तुम्हाला इथं आहे ना दोन पार्किंग पाहायला भेटेल। एक बाहेरच्या साईडला पार्किंग आहे जिथं तुम्हाला तिकीट वगैरे काढायचं आहे, तिथं एक पार्किंग आहे। आणि जर तुम्हाला आतमध्ये गाडी घेऊन जायची असेल तर तुम्ही डायरेक्ट आतमध्ये सुद्धा गाडी घेऊन जाऊ शकता आणि तिथं सुद्धा तुम्हाला पार्किंग अवेलेबल आहे। परंतु इथं आहे ना थोडीशी झाडं आहे, त्यामुळे बरेच लोक आहे ना या ठिकाणी झाडाखालीच आपली गाडी पार्क करतात। तर आता आपण चाललो आहे, गाडी आपण बाहेर लावलेली आहे आणि चाललो आहे आपण असं पाय इथनं आतमध्ये। तर इथं बघू शकता मस्तपैकी सावली आहे आणि या सावलीच्या मधनं हा रस्ता आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पोहोचण्यासाठी ऑलरेडी वेळ खूप झाला होता, त्यामुळे इथे नाश्त्याचा टाईम आता होत आला होता। त्यामुळे आम्ही डायरेक्ट जाऊन पोहोचलो ज्या ठिकाणी नाश्ता चालू होता। इथे तुम्ही टाईम टेबल बघू शकता, सकाळी 8:30 ते 10:30 वाजलेपर्यंत नाश्ता मिळतो। त्यामुळे मस्तपैकी आम्ही या ठिकाणी असलेली इडली घेतली, कारण की मिसळ तोपर्यंत संपली होती। तर मित्रांनो, इथं मिसळचं सुद्धा ऑप्शन आहे, तुम्ही आल्यानंतर मिसळसुद्धा इथं खाऊ शकता। तर मित्रांनो, इथं बघा, इथं बसण्यासाठी तुम्हाला एकदम छानशी व्यवस्था आहे आणि तुम्ही इथं मस्त बसून नाश्ता करू शकताय। चला तर मग आपण नाश्ता केला आणि बाहेर येऊन थोडासा फेरफटका मारला। तर मित्रांनो, तुम्हाला पार्किंगमध्ये आहे ना एक डायरेक्ट जिथं डायनिंगचा जो हॉल आहे तिथं तुम्हाला जेवायला वगैरे नाश्ता वगैरे भेटतं, तिथं सुद्धा गाडी डायरेक्ट पार्क होती आणि त्याच्या बाजूलाच या साईडला सुद्धा इथं सुद्धा पार्क होते गाडी, तुम्ही गाडी डायरेक्ट आतमध्ये घेऊन येऊ शकताय। तर फायनली आपण चाललो होतो आता ॲडव्हेंचर करण्यासाठी। तर पत्त्याने हार्नेस सगळ्यांनी घातलं, म्हणजे मी आणि शिवराजनी। तर मित्रांनो, इथं हार्नेस वगैरे भरपूर आहे, त्यामुळं किती जरी गर्दी असते तर तुम्हाला हार्नेस हे मिळून जातं। तर फायनली आम्ही दोघंजण रेडी झालो आणि पहिल्यांदा चाललो होतो जे ॲक्टिव्हिटीज करायला, ती म्हणजे जिप लाईन आणि या पद्धतीची सायकलिंग। तर मित्रांनो, हे सायकलिंग खरं तर खूप भारी होती, छोट्या जागेवरती भरपूर एन्जॉय देणारी होती। तर चला, माझा नंबर तर लागला होता, त्यामुळे आम्ही पटकन सायकलिंग करायला घेतली। शिवराजला काही सायकलिंग करून देत नव्हते, कारण ते छोटा होता। तर मित्रांनो, सायकलिंगचा अनुभव हा मस्त आहे, कारण तुम्हाला एका साईडने नाही तर दोन साईडने तुम्हाला ही सायकलिंगचा अनुभव मिळतो, ज्यामध्ये एकदा जाताना आणि एकदा येताना तर तुम्हाला डायरेक्ट येताना तुम्हाला पायंडल मारायची गरज नाही, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट येऊन पोहोचता ज्या ठिकाणावरनं तुम्ही गेले होते त्या ठिकाणी। तर मस्त हा अनुभव होता आणि हा एन्जॉय सुद्धा झाला, कारण की सुरुवातच इतकी छान झाली होती, त्यामुळं पुढं काय होतं हा पाहणं खूप महत्त्वाचं होतं। मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही इथं क्रॉसिंग करू शकता, जिपलाईन करू शकता आणि ह्या जिपलाईनचा मजा तुम्ही इथे घेऊ शकता। तर मित्रांनो, चला, ही जिपलाईन तर आपली झालेली होती, त्यामुळे आता आपण शिवराजला जिपलाईनसाठी उभा केला होता। तर शिवराजने सुद्धा, त्याचं वजन कमी होतं तरीसुद्धा तो मस्त फास्टमध्ये या ठिकाणी येऊन पोहोचला। तर मित्रांनो, कसं आहे, इथं आल्यानंतर तुम्हाला सगळ्या ॲक्टिव्हिटीज कराव्या लागतात, कारण का आपण पैसे मोजले। तर मित्रांनो, मस्त तुम्ही हा अनुभव इथं घेऊ शकतो। तर इथं आपण आता चाललो होतो या ठिकाणी असलेल्या टावर ॲक्टिव्हिटीजला। तर मित्रांनो, इथं तुम्हाला शूजची खूप गरज आहे, त्यामुळे शूज घालून या कंपल्सरी, कारण की इथं शूज नसेल तर तुम्हाला ह्या ॲक्टिव्हिटीज करणं जरा अवघडच जाईल। तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी बघू शकता भरपूर ॲक्टिव्हिटीज आहे आणि ह्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही इथे येऊन करू शकता। आणि महत्त्वाचं काय आहे तर मित्रांनो, इथं मोठ्या व्यक्तींसाठी ह्या ॲक्टिव्हिटीज आहे, लहान मुलांसाठी जास्त उंचावरच्या ॲक्टिव्हिटीज ह्या करून दिल्या जात नाही। तर छोट्या मुलांना तुम्ही खालीच या ठिकाणी ॲक्टिव्हिटीज करू शकता। तर मस्तपैकी इथला जो अनुभव आहे हा खरंच भारी आहे, कारण का एकाच जागेवरती भरपूर ॲक्टिव्हिटीज आहे, त्यामुळे ह्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही इथं आल्यानंतर नक्की करा। तर अशा पद्धतीने आपण ह्या ॲक्टिव्हिटीज केल्या।
शिवराजने सुद्धा भरपूर केल्या आणि इथून आपण निघालो. तर मित्रांनो इथले आपले ॲडव्हेंचर झालेले आहे आणि आता शिवराज मजा आली का? तर कशाला मजा आली तुला? झिप लाईनला शिवराजला मजा आलेली आहे. आता आपण मस्त कपडे वगैरे चेंज करू आणि मस्त स्विमिंग मध्ये जाऊ. चला तर मित्रांनो आता गेले आम्ही कपडे चेंज करून आता आम्ही चाललोय खरं तर वॉटर पार्कला स्विमिंगला. तर त्याच्यानंतर एकला बंद होणार आहे, एकला आपल्याला जेवायचं आहे. त्याच्यामुळे आता आपण पहिली बॅग आहे ना गाडीमध्ये ठेवून येतो, म्हणजे कसं एकदम निवांत आपल्याला पोहता येईल. तर हे बघा मस्तपैकी इथं सगळेजण आता पोहतात येईल. तर इथं असलेल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज ह्या लहान मुलांसाठी आहे, त्यामुळे इथे लहान मोठे मस्तपैकी एन्जॉय करू शकता. तर मित्रांनो इथे तुम्ही सुद्धा एन्जॉय करू शकता, परंतु जी लहान मुलांना मजा येते ते आपल्याला येणार नाही. त्यामुळे इथला हा एक मायनस पॉईंट आहे की इथं तुम्हाला फक्त लहान मुलांसाठीच ॲक्टिव्हिटीज ह्या मोठ्या प्रमाणात आहेत. चला तर आपण एन्जॉय करू. या ठिकाणच्या ॲक्टिव्हिटीज पूर्ण झाल्यानंतर आपण जाऊन पोहोचतो ते दुसऱ्या स्विमिंग टँकला. या ठिकाणी ॲक्टिव्हिटीज काहीच नाही, परंतु आता छानसा स्विमिंग टँक आहे. याच्यामध्ये तुम्हाला मनसोक्त तुम्ही मस्त पोहण्याचं म्हणजे स्विमिंगचं काम करू शकता. तर मित्रांनो इथं येऊन तुम्ही म्हणजे हे कुठं आहे तर तुम्हाला हे जेवणाच्या हॉलच्या अगदी जवळच बसून. तर आम्ही सुद्धा याच पूलमध्ये मस्त एन्जॉय केला. तर आपण सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहे ज्या वॉटर ॲक्टिव्हिटीज ते आपण केलेल्या आहे. आणि मित्रांनो तुम्हाला रिव्ह्यू तर मी नंतर सांगणारच आहे की नक्की कसं आहे, पैशाला वर्थ आहे का तुम्हाला नक्की सांगणार आहे. पण आत्ता झाला आहे जेवणाचा टाईम, त्यामुळं आम्ही चाललो आहे जेवायला. तर शिवराज कसं वाटलं तुला? मस्त. काय काय आवडलं तुला इथलं? आवडलं काय? जीप लाईन त्याला जास्त आवडलेली आहे. आणि चला जेवणाचा टाईम झाला आहे, जेवण पहिलं बघू कारण की वेळेत सगळे इथं बंद होते. त्यामुळं जेवणची क्वालिटी कशी आहे, जेवण कसं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला पहिलं जेवून घेऊ आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की इथं येणं हे पैशाच्या मानाने योग्य आहे का नाही आणि इथल्या फॅसिलिटी कशा आहे हे तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवट नक्की सांगणार आहे. ते तुम्ही पाहायला विसरू नका. चला पहिलं जेवण कसं आहे ते बघू. इथं या राईड बघता ह्या सगळ्या पेड राईड आहे. इथं पहिलं बघायला GT's की 500 रुपये, स्पीड बोटचे प्रत्येकी 500 रुपये पर्सन, आणि इथं ग्रुपने गेलं तर 200 रुपये पर पर्सन. अशा तुम्हाला सगळे रेट कार्ड आहे. कायकिंग 250 रुपये पर पर्सन. तसेच या ठिकाणी असलेली पॅन्डल बोटचं तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी आहे, त्यामुळे तुम्हाला ती फुकट करू शकता. तर मित्रांनो आता आपण आलो आहे डायनिंग हॉलला. तर मित्रांनो या डायनिंग हॉलला वरतीसुद्धा बसण्याची व्यवस्था आहे. या ठिकाणी सुद्धा तुम्ही बसून मस्त नजारा पाहत या ठिकाणी तुम्ही जेवण करू शकता. आणि दुसरी जी व्यवस्था आहे ती खालच्या बाजूला आहे, म्हणजे या ठिकाणी. तर आपण या ठिकाणी जेवणार आहोत कारण की इथे थोडीच गर्दी वाटते मला. तर मित्रांनो चला मस्तपैकी जेवायला काय काय आहे ते आपण बघूया. तर जेवणासाठी बघा पहिल्यांदा तुम्हाला पाहायला भेटते ते
अशा पद्धतीचा छानसा बुफे. तर मित्रांनो आम्ही पटपट मस्त थाळीमध्ये सगळं भरून घेतलं आणि रोटी, चपाती, पापड, मसाला वांग, बेसन, वरण, पनीर मटर मसाला आणि गुलाबजाम. तर आणि इथं आहे ढोकळा. तर आता मस्तपैकी टेस्ट कशी काय ते बघतो. आता मित्रांनो पहिले टेस्ट करतो बेसन. बेसन माझी आवडतीच आहे, त्यामुळे पहिलं बेसन तर एक नंबर. बेसन पण चांगलं आहे, वांग पण चांगलं आहे, मसाला वांग, थंडगार ताक सुद्धा आहे, ते आपण नंतर देणार आहे. तर आपण केलेलं आहे जेवण. तर जेवण एकदम मस्त होतं, भरपूर पोट भरून खाल्लं आहे. आणि मित्रांनो इथलं जेवण खरंच छान आहे. म्हणजे सांगायचं झालं तर जेवणाची क्वालिटी ही एकदम उत्तम आहे. तर चला आता आपण पुढं जायचं आहे आणि पुढं काय आहे ते तुम्हाला मी दाखवता यायचे. तर मित्रांनो याच्याच बाजूला मस्तपैकी तुम्हाला अशा काही खाटा ठेवलेल्या आहेत. यामध्ये तुम्ही मस्त येऊन झोपू शकता, आराम करू शकता दुपारच्या वेळेस. तर हा आहे झुलता पूल. तर मित्रांनो या झुलता पुलावरती सुद्धा तुम्ही फोटोशूट करू शकता छान प्रकारे. आणि इथे असलेले हे भरपूर असे मासे तुम्ही इथं पाहू शकता. तर मित्रांनो खूप म्हणजे खूप मासे तुम्हाला इथं पाहायला मिळतात. तर चला आता बोलूया आत्तापर्यंतचा आपला अनुभव कसा आहे. तर मित्रांनो पहिला अनुभव माझा सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी असलेल्या वॉटर राईड हे एकदम छोटे आहे. तर म्हणजे तुम्हाला लहान मुलांसाठी जर तुम्ही इथे येत असाल तर त्यांच्यासाठी एकदम बेस्ट आहे. जर तुम्ही मोठे लोक असाल आणि तुम्हाला जर मोठ्या राईड करायच्या असेल तर त्या राईड तुम्हाला इथं मिळणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी कुठलाही कॉस्ट्युम तुम्हाला भाड्याने किंवा विकत मिळत नाही. त्यामुळे ते सुद्धा मी लक्षात ठेवून या ठिकाणी येऊ शकताय. आणि अजून एक या ठिकाणी तुम्हाला लोकर व्यवस्था सुद्धा नाही आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे कपडे बॅग तुम्ही ज्या ठिकाणी जासाल त्या ठिकाणी तुम्हाला ती कॅरी करावी लागेल किंवा तुम्हाला ती गाडीमध्ये ठेवावी लागेल. तर हा होता आत्तापर्यंतचा अनुभव. चला इथून पुढचा अनुभव तुम्हाला शेवटी सांगतो. चला तर आता बोलूया या ठिकाणी असलेल्या ह्या रूमबद्दल. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला स्टेचे ऑप्शन सुद्धा अवेलेबल आहे. इथे तुम्हाला भरपूर रूम पाहायला मिळतात. ह्याची साधारणतः पर पर्सन ही एका नाईटसाठी ही 3,500 रुपये आहे. म्हणजे यामध्ये इन्क्लुडिंग जेवण आणि या सगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही इथे घेऊ शकता. जर तुम्ही दिवसासुद्धा तुम्हाला ह्या रूम हवा असेल तर तुम्हाला याच्यासाठी तुम्हाला 3,000 रुपये पर पर्सन मोजावे लागतात. तर मित्रांनो तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही तर या रूमसुद्धा घेऊ शकता. तर मित्रांनो हा बघा एकदम छान परिसर आहे. हा आहे तळ्याच्या बाजूचा परिसर. तर आता आपण चाललो आहे या ठिकाणी असलेल्या फ्री असलेल्या पायंडल बोल्टची राईड करण्यासाठी. चला तर मित्रांनो आता आपण करूया फ्री असलेली राईड. तर मित्रांनो इथं आल्या तुम्हाला पहिल्यांदा तुमच्याकडनं एक खरं तर अंडरटेकन घेतलं जातं. म्हणजे तुमच्या काय झालं तर तुम्ही त्याला स्वतः जबाबदार असाल असं तुम्हाला या फॉर्मवरती लिहून द्यावं लागतं. तर आपण ते दिलेलं आहे नाव, ईमेल ॲड्रेस आणि सगळं द्यावं लागतं. ते आपण दिल्यानंतर मस्तपैकी या ठिकाणी असलेलं लाईफ जॅकेट घातलं आणि आम्ही दोघंही निघालो ही पायंडल बोटची राईड करण्यासाठी. ही राईड घेऊन आम्ही निघालो ते पुढं. मित्रांनो मोठंसं ग्राउंडसुद्धा आहे. तुम्ही इथं आणि उंटाची राईड, घोडे राईड हे सगळं तुम्ही पेड घेऊ शकता. आउटडोर ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही रायफल शूटसुद्धा करू शकता. ते आम्हीसुद्धा केलं बरं का. तर मित्रांनो रायफल शूट तसंच इथे असणारे आर्चरीसुद्धा तुम्ही इथे खेळू शकता. तर आता आपण बसलो आहे आपल्या शेवटच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये म्हणजेच ट्रॅक्टर राईडमध्ये. खूप मस्त अनुभव होता या ट्रॅक्टर राईडचा. आता वळूया आपण शेवटाकडे. तर मित्रांनो तुम्ही ते येणार असाल, तुम्हाला मस्त निवांत जागा पाहिजे असेल तर हे ठिकाण एकदम योग्य आहे. तुम्हाला जर राईडचा मोठा अनुभव घ्यायचा असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी नाही आहे. तर इथं जेवणसुद्धा खूप सुंदर आहे, राईडसुद्धा खूप सुंदर आहे आणि पैसे वर्थ आहे का असं विचारलं तर लहान मुलांसाठी ज्या ॲक्टिव्हिटीज आहे त्याच्यासाठी हे जे पैसे आहेत ते वर्थ आहे. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा माऊली ॲग्रो रिसॉर्टचा हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.